वीज कंपनीची चुकीच्या पद्धतीने पुनर्रचना करणं, उपकेंद्राचं खाजगीकरण यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीनं गुरुवारपासून 72 तासांचा संप पुकारला होता। त्यामुळे वीज कंपनीच्या कामावर परिणाम झाला होता। दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ स्तरावर चर्चा केली जाईल असं राज्य शासनानं आश्वासन दिलं। त्यानंतर हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे। राज्यातील महावितरण कंपनीतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी खाजगीकरणाला विरोध आणि विविध मागण्यांसाठी 72 तासाचा संप गुरुवारपासून सुरू केला होता। यापूर्वी सुद्धा कर्मचारी संघटनेने गेल्या अनेक दिवसात विविध टप्प्यांवर आंदोलन केलं होतं। त्यानंतर गुरुवारपासून सुरू झालेल्या आंदोलनात कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली होती। दुसरीकडे महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपाची दखल घेत 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी कृती समितीला कामगार आयुक्त कार्यालयात चर्चेला बोलवलं आहे। त्यामुळे 7 संघटनांनी पुकारलेला 72 तासांचा संप आज तात्पुरता मागे घेण्यात आलाय। अवघ्या 24 तासातच संप स्थगित झाल्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला।